जालना शहरामध्ये जी रायपूरची मूर्ती प्रसिद्ध झाली ती म्हणजे राधाकृष्णाच्या रूपामध्ये असलेली ही अतिशय या बारीक चिंचोल्या गल्लीमध्ये ही गणेशाची मूर्ती विराजमान आहे। छत्तीसगड येथील रायपूरवरून आणलेली ही गणेशाची मूर्ती आहे। आपण बघू शकता रात्रीचे साधारण 11:15 होत आहे, तरीसुद्धा भक्तांची ओढ ही चालूच आहे। गणपती उठण्यासाठी 2 दिवस बाकी आहे आणि पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हा ओढ वाढत चाललेला आहे। जय श्रीराम। विघ्नहर्ता गणेश जय श्रीराम। विघ्नहर्ता गणेश मंडळ यांनी सादर केलेला रायपूर येथील दिखावा। जालना की सबसे बेस्ट मूर्ति भैया, सब जने आगे जरूर देख के जाओ। सबसे बेस्ट इधर कौन सी वाली लीजिए भाई, बहुत अच्छा है भैया, सबसे जबरदस्त। जालना की सबसे बेस्ट मूर्ति है, सभी लोग यहाँ आके देख के जाइएगा, बहुत फेमस मूर्ति हो गई है भैया। जालना की सबसे बेस्ट मूर्ति है। ये एरिया में उन्होंने इतना माहौल बना दिया कि लोग दूर दूर से स्पेशल ये गणपति देखने को आ रहे हैं। हमारी चौथी चक्कर है गणपति देखने की। जालना का सबसे टॉप, सब जने आओ एक बार स्पेशल देखने। और मैं मेरे पूरे ग्रुप को लेके आ रहा हूँ, रोज नए नए ग्रुप लेके, आप भी आओ। गणपति बाप्पा मोरया, मोरया, गणपति का जय जयकार। मित्रांनो, आपण हे जी बघत आहात हे जालना शहरातील प्रथम छत्तीसगड येथून रायपूर येथून आणलेली श्री गणेशाची राधाकृष्णाच्या रूपात असलेली मूर्ती आहे आणि या मंडळाने अतिशय भव्य दिव्य आगमन सुद्धा केलेलं होतं। आपण हे बघू शकता की ही जी गर्दी आहे ही याच मंडळाने ओढून आणलेली गर्दी आहे। अतिशय अरुंद असलेल्या या गल्लीमध्ये हा मंडळ बसलेला आहे। अतिशय भव्य दिव्य मूर्ती आपण नवल करू शकता की ही मूर्ती एवढ्या बारीकशा गल्लीमधून गेली कशी। माझं नाव दत्त श्रीपद आहे, विघ्नहर्ता गणेश मंडळ, कुष्टी गली, कादराबाद, जालना। अजून मूर्ती रायपूर छत्तीसगढ़ आलेली आहे। एकदा या सगळ्या जालना गणेश मंडळात आपका हार्दिक स्वागत करता है। लय भारी मूर्ती आहे, पुन्हा नागपूर मुंबईहून यायले सगळ्या मूर्ती बघायला, एकदा अवश्य भेट द्या। सगळ्या जालनाकरांना नम्र विनंती आहे माझी। विघ्नहर्ता गणेश मैत्र मंडळ आपलं हार्दिक स्वागत करत आहे। मैं यहाँ पे विघ्नहर्ता गणेश देखने आई हूँ कोष्टी गली में। ये मूर्ति छत्तीसगढ़ से लाई वाली है और राधा कृष्ण के रूप में लाई है। बहुत ही खूबसूरत गली है। जितनी गर्दी यहाँ पर बड़ी सड़क पर है, सेम उतनी ही भीड़ यहाँ पर है। ये गली छोटी सी है पर ये मूर्ति इन्होंने यहाँ पर इतने अच्छे तरीके से लेकर आए हैं कि उनको देखने के लिए बहुत दूर दूर से लोग आ रहे हैं। बहुत ही ज़्यादा सुंदर इन्होंने कॉन्सेप्ट लाया है। आप सभी लोग ये मंदिर गणपति की मूर्ति देखने के लिए यहाँ पे ज़रूर पधारिए। गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया। थैंक यू। बहुत अच्छा। मित्रांनो, अतिशय गर्दी वाढत चाललेली आहे। RP रोड बडी सडक नंतर ही मूर्ती या इथं झालेली ही गर्दी आपण बघत आहोत। अतिशय अरुंद रस्त्यामध्ये आलेली आपण बघू शकता। अतिशय अरुंद म्हणजे साधारण 8 ते 10 फुटाची गल्ली आहे आणि आपण नवल करू शकता की या 10 फुटाच्या गल्लीमध्ये एवढी मोठी सुंदर भव्य दिव्य मूर्ती ही गेली कशी। आणि तुम्हाला सांगू इच्छितो की साधारण आपण जिथं एंट्री मारली तिथून तर हा मूर्तीचा परिसर साधारण 500 ते 600 फूट असू शकतो आणि संपूर्ण गर्दी या गल्लीमध्ये झालेली आहे। जालना शहराच्या RP रोड बडी सडक नंतर
बजरंग गणेश मंडळानंतर या मंडळाने हा गर्दी ओढून आणण्याचा क्रम केलेला आहे. जालन्यामध्ये अतिशय नावाजलेली गाजलेली मूर्ती म्हणून, सुंदर मूर्ती म्हणून या मूर्तीने नावलौकिक प्राप्त केलेला आहे. मित्र, आपण बघू शकता ही अफाट गर्दी इथं झालेली आहे या विघ्नहर्ता गणेश मंडळात. विघ्नहर्ता गणेश मंडळ आपण इथं बघू शकता. अतिशय अरुंद गल्ल्या आहे. साधारण 8 ते 10 फुटाच्या या गल्ल्या आहे आणि या 10 फुटामधून आलेली ही गणेशाची मूर्ती आहे. आपण नक्कीच नवल करू शकता की एवढ्या बारीक गल्ल्यातून ही एवढी मोठी भव्य दिव्य मूर्ती ही आली कशी. खूपच सुंदर आहे. तारीफ कराव तेवढी या मंडळाची मूर्ती सुंदर आहे. जे लोक या मंडळाच्या मूर्तीला बघत आहेत ते लोक या मूर्तीची तारीफ करत आहे. छत्तीसगड रायपूरहून पहिल्यांदाच या जालना शहरामध्ये ही आलेली मूर्ती. आपण इथं बघू शकता मित्रांनो, अफाट गर्दी इथून ओढून आणलेली आहे या मंडळाने. जालना शहराच्या RP रोड बडी सडक नंतर ही आलेली बडी सडक नंतर आलेली गर्दी. विघ्नहर्ता गणेश मंडळ, कोष्टी गल्ली, जालना. कादराबाद येथे असलेली कोष्टी गल्ली. गणपती बाप्पा मोरया. बंगाल मूर्ती मोरया. मित्रांनो, आपण बघू शकता अफाट गर्दी या मंडळाचा विक्रम झालेली आहे. चालायला सुद्धा या मंडळामध्ये जागा नाही अशी खचाखच भरलेली गर्दी. चिंचपोकळीचा राजा, लालबागचा राजा जसं म्हणावं तसा या कुष्टी गल्लीचा राजा म्हणावा अशी ही गर्दी इथं झालेली आहे. अतिशय दाटीवाटीचा परिसर हा झालेला आहे. कुष्टी गल्ली येथे असलेलं विघ्नहर्ता गणेश मंडळ संपूर्ण जालना शहरामध्ये नव्हे तर छत्रपती संभाजीनगर, औरंगाबादहून सुद्धा इथे हे भक्त बघण्यासाठी येत आहेत. विघ्नहर्ता गणेश मंडळ, कादराबाद, जालना. आपण हे जे बघत आहात हे विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ आहे. ज्या मंडळाने विक्रम केला गर्दी ओढण्याचा ते विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ. खूपच अप्रतिम मूर्ती आहे. मी आता शब्दांमध्ये एक्सप्रेस करू शकत नाही. अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि यावेळेस जालन्यामध्ये जेवढे भी गणपती बसले फार सुंदर बसलेले हैं. ये मूर्ति छत्तीसगढ़ से आई है. इस गली की जो साइज़ है वो 10 फीट की है. उसके बावजूद भी ये मूर्ति अंदर लाई गई. उसके लिए कई यहाँ पे मकानों के अंदर मॉडिफिकेशन करके अंदर लेना पड़ा है मूर्ति को. मित्रांनो, अतिशय गर्दीचं ठिकाण असलेलं हे मंडळ आहे विघ्नहर्ता गणेश मंडळ. छत्तीसगड रायपूरहून आणलेली हे गणेश मंदिर आहे. रायपूरमधून आलेली मूर्ती छत्तीसगड. त्या मूर्तीचे विशेष म्हणजे काळ्या मातीपासून बनलेली मूर्ती आहे. इथे 2.5 किलो. छत्तीसगड रायपूर इथून आणलेली श्रीकृष्ण राधाची ही मूर्ती. मित्रांनो, आपण नमन करू शकतो की एवढी मोठी मूर्ती या छोट्याशा 8 ते 10 फुटाच्या गल्लीमध्ये आली कशी. अतिशय भव्य दिव्य
चला ज्या भक्तांनी दर्शन समोर चलायचंय भावी भक्तांनी जाण्याच्या मार्गामध्ये उभं नाही राहायचंय, जाण्याच्या मार्गामध्ये चला सेल्फी फोटो जाण्याच्या उभं नाही राहायचंय, जाण्याच्या मार्गामध्ये चला रस्त्यात थांबू नका, तुमच्यामुळे लाईन थांबणार नाही याची काळजी घ्या. चला भावी भक्त पुढे जायचंय. सर्व भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. महाराष्ट्रामध्ये एकमेव मूर्ती तुम्ही जालन्यामध्ये चला जालना कुठे जाते, मुंबईमध्ये सुद्धा अशी मूर्ती नाही आहे जालन्यामध्ये बघायला भेटत आहे. चला रस्त्यात थांबू नका, तुमच्यामुळे लाईन थांबते भैया, रस्त्यात थांबू नका, समोर चला. रायपूर मधून आणलेले मूर्ती छत्तीसगड रायपूर एकमेव मंडळ आहे जालन्यामध्ये विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ कोष्टगल्ली कादराबाद जालना. आमचं वर्ष 50 आहे, 50 वर्ष आहे आमच्यासाठी. आम्ही तरी भव्य दिव्य मूर्ती आणली आहे तुमच्यासाठी, जालनेकरांसाठी. चला पुढे जात राहावे. एकमेव मूर्ती आमचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी @विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या पेजला नक्की फॉलो करा आणि आम्हाला मेन्शन करायला विसरू नका. रस्त्यात थांबू नका, तुमच्या लाईन थांबणार नाही याची काळजी घ्या. समोर सरका, तुमच्या पाठीमागे कोणी बघायचे नाही, हे विसरू नका. समोर चला. चला काही वर्ष जाण्याच्या मार्गामध्ये फिरण्याच्या मार्ग जाण्याच्या मार्गामध्ये तुम्ही चला जाण्याच्या मार्गामध्ये काही रस्ते पुढे गेलं पाहिजे. मी विघ्नहर्ता गणेश मंडळाचा सदस्य सोमनाथ बबनप्पा खताडे. आम्ही जी मूर्ती आणली आहे ती छत्तीसगड रायपूर येथून आणलेली आहे. मूर्ती पूर्णपणे शाडू माती आणि काळ्या मातीपासून बनलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी मूर्ती आहे की जी 13 फूट हाईटची शाडू मातीची मूर्ती बनलेली आहे. अशी मूर्ती पूर्ण मुंबई पुणे इथे कुठेच नाही आहे, फक्त जालन्यामध्ये स्थापन झाली आहे. आणि आमच्या मूर्तीला बघण्यासाठी पुरा महाराष्ट्रातून लोक येत आहेत. नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई, भंडारा, वैजापूर, हिंगोली, अकोला येथील भक्तांनी आतापर्यंत आम्हाला भेट दिली आहे. काल तर आम्हाला परराज्यातील हैदराबाद येथील भक्त आलते गाडी करून. 7 मित्र होते, ते गाडी करून फक्त मूर्ती बघण्यासाठी आले होते इथं. आम्ही या जे भक्त आम्हाला पैसा देता येतात त्या प्रतिसादाने आम्ही खूप भारावून गेलेलो आहेत. अपेक्षापेक्षा जास्त असा प्रतिसाद भेटलेला आहे आम्हाला भक्तांचा. आणि जालनेकरांचे खूप खूप धन्यवाद. ज्या प्रकारे आम्हाला इथं प्रतिसाद देतात जालनेकरांचे भक्त, येणाऱ्या सर्व भावी भक्तांचे मी विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. विघ्नहर्ता गणेश मंडळ येणाऱ्या सर्व भावी भक्तांच्या हार्दिक सेवा मूर्ती पूर्णपणे काळ्या मातीची बनलेली आहे. मूर्तीचं वजन 2.5 टन 2500 किलो आहे. जाण्याच्या मार्गावर आपला कॅमेरा ऑन ठेवा रांगेमध्ये. आज जाणण्याकरांच्या मार्गावर
उधर है गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. काहीतरी बोला ना. गणपती बाप्पा.